राजूचं नुकतंच लग्न झालं होतं. तो पहिल्यांदाच सासरी गेला तेव्हा त्याच्या मनात खूप संकोच होता. पण दार उघडताच त्याच्या सासूबाईंनी हसत त्याचं स्वागत केलं. "या बाया, इतका उशीर का केलास?" त्या प्रेमाने म्हणाल्या. त्या दिवसापासून राजूला त्यांनी कधी जावई म्हणून नाही, तर मुलासारखीच वागणूक दिली. राजू कामानिमित्त शहरात राहत होता. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून तो दमून जायचा. पण सासरी गेला की सासूबाई त्याच्या आवडीचे जेवण बनवायच्या, त्याची चौकशी करायच्या आणि नेहमी एकच म्हणायच्या, "स्वतःची काळजी घे. पैसा पुन्हा मिळेल, पण तब्येत नाही." गावात मात्र काही लोक कुजबुज करायचे, सासूबाई राजूची खूपच काळजी घेतात. राजूला ते ऐकून वाईट वाटायचं. एक दिवस त्याने सासूबाईंना विचारलं, "आई, लोक असं का बोलतात?" त्या शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, "लोकांचं काम बोलणं आहे. आपलं काम नातं जपणं आहे." काही दिवसांनी राजूला समजलं की सासूबाईंचा एक मुलगा अनेक वर्षांपूर्वी आजाराने गेला होता. त्यानंतर त्यांनी कधीही कोणालाही त्या दुःखाबद्दल सांगितलं नव्हतं. राजूमध्ये त्यांना आपल्या मुलाची झलक दिसत होती. म्हणून त्या त्याच्यावर आईसारखी माया करायच्या. हे सत्य कळताच राजूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने त्यांच्या पायांना हात लावला आणि म्हणाला, "आजपासून मी फक्त तुमचा जावई नाही, तुमचा मुलगाही आहे." सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या, "देवाने माझा मुलगा परत दिला नाही, पण त्याच्यासारखं मन असलेला मुलगा नक्की दिला." त्या दिवसानंतर राजूने सासूबाईंची जबाबदारी स्वतःची मानली. औषधं, तपासण्या, घरातील कामं तो शक्य तितकी मदत करू लागला. गावातही लोकांची मतं बदलली. त्यांनी पाहिलं की हे नातं संशयाचं नव्हतं, तर विश्वास, आदर आणि आईमुलाच्या मायेचं होतं. काही नाती रक्ताने तयार होत नाही, ती प्रेम, आदर आणि जपलेल्या विश्वासाने तयार होतात. राजू आणि त्याच्या सासूबाईंची गोष्ट हेच शिकवून जाते. काळ पुढे सरकत गेला. राजू महिन्यातून एकदा सासरी जायचा. आता तो पाहुणा म्हणून नाही, तर घरचा मुलगा म्हणूनच यायचा. सासूबाई त्याच्या आवडीचे जेवण बनवायच्या, पण आता राजूही त्यांना काम करू द्यायचा नाही. "आई, तुम्ही बसा. आज चहा मी करतो," असं म्हणत तो स्वयंपाकघरात शिरायचा. हे पाहून सासरेबुवा हसत म्हणायचे, "आमच्या मुलीला नवरा मिळाला की आम्हाला मुलगाच मिळाला." एक दिवस सासूबाई अचानक आजारी पडल्या. डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. राजूने लगेच सुट्टी घेतली आणि काही दिवस सासरीच राहिला. औषधांची वेळ, डॉक्टरांकडे नेणं, घरातली कामं, सगळं तो स्वतः करू लागला. गावातले लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले. ज्यांनी कधी त्यांच्या नात्यावर संशय घेतला होता, तेच आता म्हणू लागले, "खरंच, असा जावई प्रत्येक घराला मिळावा." एक संध्याकाळी सासूबाई अंगणात बसल्या होत्या. राजू त्यांच्या शेजारी जाऊन बसला. त्या शांतपणे म्हणाल्या, "बाळा, माझी एक इच्छा आहे." राजू हसत म्हणाला, "आई, तुमची इच्छा म्हणजे माझा आदेश." त्यांनी घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका जुन्या पेटीकडे बोट दाखवलं. "ती उघड." राजूने पेटी उघडली. आत काही जुने फोटो, एक लहानसा स्वेटर आणि एका मुलाचं शाळेचं ओळखपत्र होतं. सासूबाईंचा आवाज भरून आला, "हा माझ्या मुलाचा शेवटचा स्वेटर आहे. तो गेला त्या दिवसापासून ही पेटी मी कधी उघडली नव्हती. पण आज मला वाटतं, माझ्या मनाचं ओझं कमी झालं आहे. कारण आता मी एकटी नाही." राजूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तो स्वेटर अलगद पुन्हा पेटीत ठेवला आणि सासूबाईंचा हात हातात घेत म्हणाला, "आई, गेलेली माणसं परत येत नाहीत. पण त्यांचं प्रेम जपणारी माणसं आयुष्यात नक्की येतात." त्या क्षणी सासूबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "देवाने माझा मुलगा परत दिला नाही, पण त्याने मला तुझ्या रूपाने दुसरा मुलगा दिला." काही महिन्यांनी गावात सासूजावई सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
सरपंचांनी सर्वांसमोर राजूचा सत्कार केला. भाषणात ते म्हणाले, नातं रक्ताचं असणं महत्वाचं नाही, नातं मनाने जपणं महत्वाचं असतं. राजूने हे सिद्ध करून दाखवलं. संपूर्ण गाव टाळ्यांच्या गजरात उभं राहिलं. राजूने स्टेजवरून खाली उतरून सर्वात आधी सासूबाईंच्या पायांना स्पर्श केला. त्या त्याला उठवत म्हणाल्या, मुलगा आईच्या पाया पडत नाही, तो आईला मिठी मारतो. राजूने त्यांना मिठी मारली. त्या दिवशी गावात अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण त्यांनी एक गोष्ट जवळून पाहिली होती, खरं नातं संशयाने नाही, तर विश्वास, आदर आणि निस्वार्थ प्रेमाने जिवंत राहतं. त्या सन्मान सोहळ्यानंतर गावात राजूचं नाव वेगळ्याच आदराने घेतलं जाऊ लागलं. पण राजूच्या वागण्यात किंचितही बदल झाला नाही. तो अजूनही सासूबाईंना रोज सकाळी फोन करून विचारायचा, आई, औषधं घेतली का? तब्येत कशी आहे? आणि सासूबाई नेहमी हसून म्हणायच्या, हो बाळा, आता माझी काळजी करणारा मुलगा आहे ना. एक दिवस सासूबाईंनी राजूला फोन केला. त्यांचा आवाज थोडा गंभीर होता. बाळा, आज वेळ असेल तर संध्याकाळी ये, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. राजू लगेच सासरी गेला. सासूबाई त्याला घराच्या मागच्या अंगणात घेऊन गेल्या. तिथे एक मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडाकडे पाहत त्या म्हणाल्या, हे झाड माझ्या मुलाने लावलं होतं. तो म्हणायचा, आई, मी नसलो तरी या झाडाची सावली तुझ्यासोबत असेल. हे ऐकून राजू काही क्षण शांत राहिला. सासूबाई पुढे म्हणाल्या, आज मला वाटतं, त्या झाडाच्या सावलीसोबत तूही माझ्या आयुष्याची सावली बनलास. राजूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई, सावली कधी स्वतःसाठी जगत नाही, ती नेहमी दुसऱ्याला थंडावा देते. तुम्ही आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलात. आता तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. इतक्यात राजूची पत्नीही तिथे आली. तिने आई आणि राजूकडे पाहून हसत म्हटलं, आज मला माझ्या आयुष्यातल्या दोन सर्वात प्रिय व्यक्ती एकत्र दिसत आहेत. त्या तिघांनी मिळून त्या आंब्याच्या झाडाखाली एक नवीन रोप लावलं. सासूबाई म्हणाल्या, हे रोप आपल्या नात्यासारखं आहे. रोज थोडं जपलं तर आयुष्यभर फळं देईल. वर्षे सरली. सासूबाई वृद्ध झाल्या, चालणंही कठीण झालं. पण राजूने कधी त्यांची साथ सोडली नाही. प्रत्येक सणाला तो सर्वात आधी त्यांच्या घरी जायचा. त्यांच्या हातचं गोडधोड खायचा आणि म्हणायचा, आई, तुमच्या हातची चव अजूनही तशीच आहे. एके दिवशी सासूबाई हसत म्हणाल्या, लोक मला विचारतात, तुझा मुलगा कुठे राहतो? मी त्यांना सांगते, माझा मुलगा रक्ताचा नाही, पण मनाचा आहे. हे ऐकून राजूच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या दिवसापासून गावात एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. नातं जन्माने मिळतं, पण माणूसपणाने जपलं जातं. राजू आणि त्याच्या सासूबाईंची गोष्ट गावातल्या प्रत्येकाला एकच धडा देऊन गेली, जिथे आदर आणि माया असते, तिथे प्रत्येक नातं सुंदर होतं. काही वर्षांनी सासूबाईंचा 60वा वाढदिवस जवळ आला. त्यांनी कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नव्हता. राजूने मनात ठरवलं की यावेळी त्यांना आयुष्यातला सर्वात मोठा आनंद द्यायचा. त्याने गावातील सगळ्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना आणि त्यांच्या जुन्या मैत्रिणींना गुपचूप निमंत्रण दिलं. घर सजवलं. अंगणात दिवे लावले. सासूबाईंना काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी त्या मंदिरातून घरी आल्या. दार उघडताच सगळे एकाच आवाजात म्हणाले, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. क्षणभर त्या जागेवरच थबकल्या. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. राजू पुढे गेला आणि म्हणाला, आई, आयुष्यभर तुम्ही सगळ्यांसाठी जगलात. आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी. सासूबाईंनी त्याचा हात हातात घेतला. काही क्षण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. थोड्या वेळाने त्यांनी कपाटातून एक लहानसा लिफाफा आणला. बाळा, हे मी अनेक वर्षांपूर्वी लिहिलं होतं.
राजूने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. जर माझ्या आयुष्यात पुन्हा कधी मुलासारखं प्रेम करणारा कोणी आला तर माझ्या घराची आणि माझ्या मुलीची जबाबदारी त्याच्यावर सोपवे. कारण माणूस संपत्तीने मोठा होत नाही तर मनाने मोठा होतो. पत्र वाचताना राजूच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, आई, तुम्ही मला खूप काही दिलंत, पण मी अजूनही तुमचं ऋण फेडू शकत नाही. सासूबाई हसल्या. आईचं प्रेम कधी फेडायचं नसतं बाळा. ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असतं. त्या दिवशी राजूने त्यांच्या हातून केक कापला. संपूर्ण गावाने टाळ्यांच्या गजरात त्या क्षणाचा आनंद साजरा केला. काही दिवसांनी राजूच्या घरी मुलगा झाला. सासूबाईंनी त्या छोट्या बाळाला मांडीवर घेतलं आणि हळूच म्हणाल्या, आज माझं कुटुंब पुन्हा पूर्ण झालं. राजू हसत म्हणाला, आई, हा तुमचाच नातू नाही, तुमच्या प्रेमाचा वारस आहे. सासूबाईंच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. घरात उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, खरं नातं हे नावाने नाही तर वागण्याने जिवंत राहतं. त्या दिवसापासून गावात जेव्हा एखादा जावई सासरी यायचा तेव्हा लोक एक उदाहरण द्यायचे. राजूसारखा जावई आणि त्या सासूबाईंसारखी माया प्रत्येक घराला मिळो. आणि त्या एका वाक्याने त्यांच्या सुंदर नात्याची गोष्ट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहिली.